नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिन मध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. सुरुवातीला एक मोठी अपडेट आहे. मातोश्रीवर सर्व आमदारांची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेत्याच्या नावावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी ही बातमी दिलेली आहे. तर विरोधी पक्षनेता कोण असावा हे नेमण्याचा अधिकार सर्व आमदारांनी पक्षप्रमुख या अधिकारांना उद्धव ठाकरेंना दिला असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. तर विरोधी पक्षनेत्याच्या 2 नावावर बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे. ही 2 नावं अद्यापही गुलदस्त्यात आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे मागच्या वर्षी. मात्र याच्यामध्ये विरोधी पक्षनेता नेमका कोण असेल याविषयी उत्सुकता असताना मातोश्रीवर याविषयी बैठक सुरू असल्याची माहिती आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील एका 16 वर्षीय शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. या प्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात नराधमाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर रिसोड शहरातील सिव्हिल लाईन परिसरात ही मुलगी जात होती. त्याच वेळेला अज्ञातानं मुलीला रिक्षात बसून निर्जनस्थळी नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. नराधम तुकाराम कांबळेनं तिला नात्यातील ओळख दाखवली आणि अगोदर एका ज्यूस सेंटरवर नेलं. हा आरोपी रस्त्यावरून जाताना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे. तेव्हाचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलंय. आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी 8 टीम रवाना झाल्यात. धक्कादायक अशी घटना वाशिम मध्ये घडलेली आहे. याआधी पुण्यामध्ये एका तरुणीवर बलात्कार झालेला होता आणि त्यानंतर आता वाशिम मध्ये एका अल्पवयीन मुलीवर शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. या व्यक्तीनं तिला घरच्यांची ओळख दाखवली आणि त्यानंतर तिला ज्यूस सेंटरवर नेलं आणि त्यानंतर एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर येते. तर 8 टीम या आरोपीच्या मागावर आहे. त्यामुळे आता हा आरोपी नेमका कधी सापडणार असा सवाल उपस्थित होतोय. तर हा आरोपी कुठे गेला असाही सवाल आहे. रिसोड येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या मामाची ओळख सांगून एका इस्माने तिला त्याच्यासोबत घेऊन गेला व शेत शिवारात नेऊन तिच्यासोबत अतिप्रसंग केलेला आहे. अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन रिसोडला अपघात क्रमांक 101/2025 कलम 64 351-2 कलम पोक्सोचे 3-4 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपी निष्पन्न आहे आणि आरोपीच्या शोधकामी 8 टीम तयार करून आपण त्या वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलेल्या आहेत. लवकरच आरोपी अटक करण्यात येईल. वाशिमची ही धक्कादायक घटना, त्याच्या आधी पुण्यातील स्वारगेट परिसरामध्ये घडलेली घटना ताजी असतानाच आता लातूरमध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार घडलेला आहे. का नराधमानं 8 वर्षांच्या चिमुरड्या मुलीवर बलात्कार केल्याची माहिती समोर येते. अल्पवयीन मुलीला दुकानामध्ये पाठवण्यासाठी बोलून घेऊन आरोपीनं कुकर्म केलाय. या प्रकरणी आरोपी करीम इमाम मुल्ला याला औराद शहाजनी पोलिसांनी अटक केलेली आहे. तर पीडित मुलीवर निलंगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चौथीकडे जळगावच्या भुसावळमध्ये परप्रांतीय मुलीवर अत्याचार करण्यात आलाय. काम मिळवून देण्याचा आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती आहे. अत्याचार करणाऱ्या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. धक्कादायक अशा या घटना समोर येताना दिसतायत. दरम्यान पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला थोड्याच वेळामध्ये कोर्टात हजर केलं जाणार आहे. गाडेला मध्यरात्री शिरूरमधील गुनाट गावातून पोलिसांनी अटक केलेली होती. तर स्वारगेटमध्ये तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तो हा गुनाट गावामध्ये लपून बसलेला होता. गाडे नावाचा हा नराधम. पोलीस 2 दिवसांपासून त्याचा कसून शोध घेत होते. अखेर ग्रामस्थांच्या मदतीनं गाडेला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान आरोपी गाडेला व्हीसीच्या माध्यमातून कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. तर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर धक्कादायक अशी माहिती समोर आली. आरोपीनं गुन्हा केल्यानंतर गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण आढळलेले आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. तर गाडेनं विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची ही माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आरोपीच्या मेडिकल चेकअप नंतर ही माहिती समोर आली.
प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गळ्यावर काही लिगेचर मार्क आहे. त्यावरून लिगेचर मार्कवरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात. दोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात. ही आत्ता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल, ते आम्ही बघू. परंतु हे प्राथमिक मेडिकलमध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गळ्यावर दिसते. दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आरडाओरड केल्यास बलात्कार झाला नसता या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विधानानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. कदम हे आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत का असा सवाल विरोधकांनी केला. गृहराज्यमंत्र्यांना घटनेचं गांभीर्य राहिलंय का असाही सवाल करण्यात आलाय. आज एखादा विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेला काही गोड बोलतो, काय त्याला ब्रेन वॉशिंग करतो एक 1.5, 2, 3, 4 मिनिटांमध्ये, आणि मग जी काही घटना घडलेली आहे आपल्या समोर त्याची माहिती आहे. परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही. जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून झालेलं आहे. आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओरडाओरड चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही. त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही. राज्यमंत्र्यांनी वक्तव्य करत असताना थोडं भान ठेवलं पाहिजे. आता हे म्हणजे खरं म्हणजे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शिंदे सरकारमध्ये असे राज्यमंत्री बोलत असतील इतक्या अत्यंत गंभीर झालेल्या घटनेमध्ये प्रकरणात, त्यांच्या पक्षाचा एक आमदार सावकारे म्हणतो की अशा घटना घडतच असतात. असे आता याला काही लाज लज्जा सगळीच काय विकली का या लोकांनी की गुंडाळून ठेवली आहे कमरेला? थोडी तरी ठेवा. तर सत्ताधाऱ्यांनी योगेश कदम यांच्या वक्तव्यावरून सारवासारव केली आहे. ऐकूयात. योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं. योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राऊडेड एरिया आहे, लोक होते, ही बस काही आतमध्ये नव्हती, ही बाहेरच होती, पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तथापि ते नवीन आहेत, यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे. तुम्ही अमुक असं म्हटला, तमुक तसं म्हटला असं काही मला विचारू नका. खरं तर काही थोडंसं तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे.